नमस्कार. आज आपण एका मोठ्या आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो अगदी सोप्या भाषेत स्लाइड्सच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी खरंच एखादी नवीन कर्जमाफी योजना येतेय का? सध्या यावर बरीच चर्चा सुरू आहे. चला तर आपण अधिकृत माहितीच्या आधारे बघूया की यात नक्की काय काय तपशील आहेत. तर सुरुवात करूया या योजनेच्या मूळ संकल्पनेपासून, म्हणजेच शेतकऱ्यांचं कर्ज कमी करण्याच्या उद्देशाने एक नवीन आशा दाखवली जात आहे. अच्छा, तर ही योजना खरंच येणार याचे पहिले संकेत काय आहेत? तर बघा, सहकार विभागाने बँकांकडून माहिती मागवायला सुरुवात केली आहे आणि यावरूनच कळतंय की सरकार या कर्जमुक्तीच्या योजनेवर किती गांभीर्याने विचार करतंय. बरं, मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या कर्जमाफीसाठी नक्की कोण पात्र ठरणार आहे? कोणाला याचा फायदा मिळणार? तर थकीत या शब्दाचा नेमका अर्थ काय? म्हणजे फक्त एक हफ्ता चुकला की झालं असं नाहीये. सरकार असं म्हणतंय की ज्यांनी कर्ज घेऊन 1 वर्ष झालं आणि तरीही परतफेड केलेली नाही, फक्त अशाच शेतकऱ्यांना थकीत मानलं जाईल. आणि इथे खूप महत्त्वाची तारीख समोर येते. सरकारने बँकांकडून जी माहिती मागवली आहे ना, त्यात फक्त त्याच कर्जांचा विचार होणार आहे जे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत झालेले असतील. ही तारीख खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे, योजना तर आहे, पण या एवढ्या मोठ्या योजनेबद्दलचे निर्णय कोण घेतंय, शिफारशी कोण करतंय, चला बघूया. ह्या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने खास उच्चस्तरीय समिती नेमली आहे. आता यात कोण कोण आहे तर बघा, यात आहेत माजी सनदी अधिकारी, मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार आहेत आणि वेगवेगळ्या सरकारी विभागांचे प्रधान सचिव सुद्धा आहेत. पण यात एक महत्त्वाची गोष्ट नाहीये, आणि ती गोष्ट म्हणजे ही, या समितीत एवढे सगळे मोठे अधिकारी आहेत, पण ज्यांच्यासाठी ही योजना आहे म्हणजे शेतकरी, त्यांचा एकही प्रतिनिधी या समितीत नाही. आणि हाच यावरचा सगळ्यात मोठा आक्षेप आहे. आता यामुळे एक दुसरा पण तितकाच महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे वेळेवर कर्ज भरले त्यांचं काय? त्यांच्यासाठी या योजनेत काय आहे? आणि इथेच या योजनेतला एक मोठा पेच समोर येतो. बघा, एका बाजूला आहेत थकीत शेतकरी, ज्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहेत ते ज्यांनी नियमित कर्ज भरलं, त्यांना फक्त एक प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा विचार सुरू आहे. आणि यामुळेच एका मोठ्या वादाला तोंड फुटलंय. याच मुद्द्यावर ज्ञानेश्वर खरात पाटील यांचं म्हणणं आहे की असं प्रोत्साहनपर अनुदान देण्यापेक्षा सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्यांचं जे चालू कर्ज आहे तेच माफ करावं, नाहीतर हा त्यांच्यावर सरळ सरळ अन्याय आहे. यामागे विचार असा आहे की यामुळे भविष्यात लोक वेळेवर कर्ज भरणारच नाहीत. आता आपण याहीपेक्षा एका खोलवरच्या प्रश्नाकडे येऊया. ही जी योजना आहे ती शेतकऱ्यांच्या कर्जाच्या लक्षणांवर उपाय करते की थेट मूळ कारणांवरच घाव घालतेय? इथे 2 अगदी वेगवेगळे दृष्टिकोन दिसतात. समिती काय म्हणते की शेतकऱ्यांच्या शेती करण्याच्या पद्धतींमुळे ते कर्जबाजारी होतात. पण यावर दुसरा युक्तिवाद असा आहे की नाही, खरी समस्या शेती पद्धतीत नाहीये. खरी समस्या आहे सरकारच्या धरसोड वृत्तीच्या आयात निर्यात धोरणांमध्ये, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला कधीच योग्य भाव मिळत नाही. चला आता जरा आकडेवारीवर नजर टाकूया. ही योजना किती मोठी आहे आणि नक्की आकडे काय सांगतात ते बघूया. पहिला आकडा आहे तो शेतकऱ्यांचा. जून 2025 पर्यंत तब्बल 24,73,000 शेतकरी थकीत आहेत. विचार करा, केवढा मोठा आकडा आहे हा. आणि या सगळ्या शेतकऱ्यांवर मिळून एकूण कर्ज किती आहे? तर ते आहे तब्बल 35,477 कोटी रुपये. एवढी मोठी रक्कम माफ करण्याचा सरकारचा विचार आहे. मग प्रश्न येतो की राज्याच्या तिजोरीवर याचा किती मोठा भार पडणार? तर अंदाजे या संपूर्ण कर्जमाफी योजनेचा खर्च जवळपास 40,000 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. ही एक प्रचंड मोठी रक्कम आहे. आणि मग शेवटी आपण त्याच प्रश्नावर येऊन थांबतो की ही कर्जमाफी शेतकऱ्यांच्या समस्यांवरचा एक कायमस्वरूपी उपाय आहे की फक्त एक तात्पुरता दिलासा? या धोरणाचे दूरगामी परिणाम काय असतील याचा विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे.